तर आज आम्ही 21 मोदकांचा नैवेद्य दाखवणार आहे आणि ऑलमोस्ट सगळे मोदक झालेत। नमस्कार, कसे आहात? मी स्नेहा तुम्हा सर्वांचं स्वागत करते इंडियन मॉम इन कॅलिफोर्निया या आपल्या युट्यूब चॅनलवरती। तर आज आहे गणेश चतुर्थी। तर सर्वात आधी तुम्हाला सर्वांना गणेश चतुर्थीच्या खूप 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 साऱ्या शुभेच्छा। तुमचे गणपती बाप्पा ऑलरेडी घरी विराजमान झाले असतील, पण अमेरिकेमध्ये स्पेसिफिकली कॅलिफोर्नियामध्ये एक दिवस पुढे आहे। सो आज आमच्याकडे गणपती बाप्पा विराजमान होणार आहेत आणि छान आम्ही पूजा करणार आहोत। आणि यावेळचा गणपती उत्सव इथे खूप जास्त स्पेशल आहे। त्याचं कारण म्हणजे माझे आई बाबा इथे अमेरिकेमध्ये आहेत। अगदी कोइन्सिडन्सेस म्हणता येईल। त्यांचे जेव्हा तिकीट काढले होते त्या दरम्यान ही तिकीट काढली गेली आणि मग लक्षात आलं की अरे यावेळेसचा गणपती बाप्पा त्याच दरम्यान येणार आहे आणि आई बाबा पण इथे असणार आहेत। सो मस्त आनंदी आनंदच आहे। नेहमीच कोणत्याही आपल्या सणाच्या वेळेस वगैरे आम्हाला मोठ्यांची कमतरता इथे भासतेच। म्हणजे कोणीतरी घरात मोठं पाहिजे, आजी आजोबा पाहिजेत मुलांचे, असं नेहमीच वाटतं। तर ह्यावेळेस आई बाबा आहेत तर खूप छान वाटतंय आणि मस्त आम्ही उत्साहात एकदम छान गणेश उत्सव सेलिब्रेट करणार आहोत। आणि अजून एक गोष्ट जे मला आधीपासून फॉलो करत नाही आहेत तर त्यांच्यासाठी स्पेशली की आमचा जो मुख्य गणपती आहे तो माझ्या सासरी म्हणजेच संभाजीनगरला ऑलरेडी बसलेला आहे गणपती। आणि इथे आम्ही मुलांना समजण्यासाठी आपले रीतिरिवाज रूट्स म्हणू शकतो तर ते समजण्यासाठी म्हणून आम्ही इथे छान गणपतीची पूजा करतो, 10 दिवस आरती करतो, छान डेकोरेशन करतो, जेणेकरून त्यांना सुद्धा अमेरिकेमध्ये राहून आपली सगळी संस्कृती समजेल, परंपरा समजतील। मागच्या व्हिडिओमध्ये तुम्ही बघितलंच असेल मी आणि आईनी छान असं डेकोरेशन केलेलं आहे आणि फक्त लाईटची माळ जी आहे ती लावायची राहिली होती, ती आता जस्ट लावून घेत आहेत चेतन। आणि अशी पूर्ण रूम मध्ये लावायची आहे माळ लाईटची। नेहमीच लावतो आम्ही, दरवर्षीच लावतो। एकदम मंडळाचा गणपती असतो तसा फील येतो, छान वाटतं। ह्याच्यामध्ये म्हणजे वेगवेगळे हे आहेत ना मोड्स आहेत, फ्लिकर होणारे किंवा असं वेगवेगळे असं डान्सिंग मोड, गाण्याप्रमाणे ते लाइटिंग अशी मस्त डान्स करते तर छान वाटतं बघायला। आणि दरवर्षीच लावतो इथे, बाहेर एवढा काही माहोल नसतो। सो घरातच जेवढा काय तुम्ही असा एखाद्या फेस्टिवलचा सणाचा माहोल क्रिएट करता तर तेवढं छान वाटतं। लाईटची माळ लावणं ऑलमोस्ट झालेलं आहे। आता मी मस्त रांगोळी काढून घेणार आहे। ऍक्च्युली मी ठरवलेलं की त्यांचं ते काम होईस तोपर्यंत मी रांगोळी काढून घेते मस्त, पण त्यांना हेल्प लागत होती कारण की पूर्ण रूमभर ती लाइटिंगची माळ फिरवायची होती। मी त्यांना मदत करत होते, बट आता मी रांगोळी काढून घेते छानपैकी जशी जमेल तशी। हा माझा रांगोळीचा सगळा डब्बा आहे, बरेचसे कलर्स आहेत। खूप वर्षांपासून जसं जसं सामान आणत गेलीये भारतातून म्हणा किंवा इथे इंडियन स्टोअरमध्ये काही वस्तू मिळतात तर ते सगळं साठवत आता माझ्याकडे एवढा मोठा रांगोळीचा डब्बा झालेला आहे। मला आठवतं पहिल्या वर्षी जेव्हा मी इथे आले, म्हणजे त्याला आता झाले 11 वर्ष, पण त्या वर्षी माझ्याकडे फक्त पांढरी रांगोळी होती आणि आता एवढ्या वर्षांनी बघा फक्त रांगोळीचा एवढा मोठा डब्बा झालाय। खूप छान वाटतं की आपण म्हणजे जर्नी लक्षात येते आपल्याला की कशापासून आपण सुरुवात केली आणि कुठेपर्यंत आपण येऊन पोहोचलेलो आहोत। तर नेहमी मी काय करते, ह्या बाजूलाच रांगोळी काढून घेते, म्हणजे कसं पायात येत नाही ती रांगोळी आणि मला ठेवताही येते मग बऱ्याच दिवसांसाठी। सध्या मी हा ड्रेस घातलेला आहे छान असा, पण थोड्या वेळाने पूजेच्या वेळेस मी साडी नेसणार आहे, छान असा लुक करणार आहे आणि तो लुक तुमच्या सगळ्यांबरोबर शेअर करण्यासाठी मी खूप जास्त एक्सायटेड आहे। मला आठवतं मागच्या वेळेस गणेश चतुर्थीच्या वेळेस मी छान असं रेड कलरचं जास्वंदीचं फूल काढलं होतं, ते पण खूप सुंदर दिसत होतं। पण यावेळेस म्हणलं काहीतरी वेगळं ट्राय करू आणि आई सुद्धा आहे थोडीफार मदत करायला, जर काही आलं नाही तर आई छान रांगोळी काढून देईल। तर म्हणलं की यावेळेस जराशी मोठी आणि जरा वेगळी रांगोळी काढू। व्हिडिओ दाखवते आणि म्हणते अशी रांगोळी काढ। मी आईला म्हणलं मला चुकू शकते, तर आई म्हणते एवढं काय मग परत रंग भरायचा, परत काढायचं। बरोबर आहे।
छान अशी माझी रांगोळी काढून झालेली आहे. इथे दिसतच असेल तुम्हाला गणपती बाप्पा काढलेले आहेत मस्त असे, आणि येलो आणि रेड म्हणजे हळदी कुंकवाचं असं कॉम्बिनेशन केलेलं आहे. कशी आली रांगोळी नक्की कमेंट बॉक्स मध्ये सांगा. मी पुरेपूर प्रयत्न केलेला आहे. आणि नेक्स्ट टाइम येताना ना मी ते रांगोळीचा पेन वगैरे असतो ना ते भारतातून आणेन, कारण की इथे पण मी घेतलं होतं ते, पण ते एवढं चांगलं नाही निघालं म्हणजे क्वालिटी वाईज. तर एक छान असं मी भारतातून येताना घेऊन येईन. सो रांगोळी तर आपली झालेली आहे आणि आता पूजेची तयारी करणार आहे मी. 5 फळं घातलेली आहेत इथे. केळं आहे, हे पेयर आहे, संत्रा आहे, सफरचंद आहे आणि पीच आहे. आणि त्यानंतर ही 5 विड्याची पानं. अमेरिकेमध्ये विड्याच्या पानाचं म्हणजे आमच्या इथे स्पेशली विड्याच्या पानाचं शॉर्टेज होतं, तरी पण ही 5 पानं मला मिळाली. लकीच समजेन मी. आणि बाकी इथे सगळी ही तामण वगैरे रेडी केलेलं आहे. नैवेद्याची वाटी ठेवलेली आहे, हे उदबत्तीचं घर आणि ह्याच्यामध्ये थोडंसं पाणी, आणि मला पंचामृत सुद्धा आता बनवून घ्यायचं आहे. पूजेची तयारी ऑलमोस्ट करून झालेली आहे माझी, आणि तोपर्यंत आईने इथे स्वयंपाकाची तयारी चालू केलेली आहे. तर आई आज मेनू मध्ये काय काय असणार आहे? आज फ्लॉवर आणि मटारची भाजी, फोडणीचं वरण, तोंडली भात आणि मोदक, काकडीची कोशिंबीर, पोळी आणि शेवयाची खीर. आणि हे राहिलं ना मेन, अगं वड्या राहिल्या ना. हो, आळूची वडी आणि तळण. तर आळूची वडी पण असणार आहे. आणि स्वयंपाकाला आईने इथे सुरुवात केली. आई म्हणते बाकीच्या सगळ्या गोष्टी तू बघ, कुठं काय ठेवलंय ते मला माहित नाहीये ना. हे मला माहितीये, किचनचं सगळं माहिती आहे, त्यामुळे मी हे पटपट करू शकते. परत मोदक करण्यासाठी मी मदत करेन तिला, त्यावेळेस तू ये. तर तयारी कुठे कुठेपर्यंत आली आहे ते दाखवते तुम्हाला. इथे फ्लावर चिरून घेतलेला आहे, मटार आहेत, फ्रोझन मटार पाण्यामध्ये ठेवलेत जर रूम टेम्परेचरला येण्यासाठी. बटाटा चिरून घ्यायचा आहे. वरणासाठी डाळ इथे साईडला काढलेली आहे. आणि तोंडली भातासाठी ना आईनी साईडला हे थोडासा तांदूळ, तोंडली आणि काजू मस्त परतून घेतलेला आहे मसाल्यावरती आणि फोडणी दिलेली आहे. आता इन्स्टापॉट मध्ये डायरेक्ट ते लावणार आहे आणि थोड्या वेळाने राईस रेडी होणार. तुम्हाला माहितीच आहे इन्स्टापॉट मध्ये टायमर सेट करू शकतो, डिले टायमर आहे त्याला. तर ते खूप उपयोगी पडतं अशा दिवशी. सकाळीच तुम्ही एकदा ह्या सगळ्या गोष्टी करून ह्याच्यामध्ये ठेवलं की ज्यावेळेस तुम्हाला नैवेद्य रेडी पाहिजे आहे त्याच्या आधी अगदी 15 ते 20 मिनिटं तुम्ही ऑटोमॅटिक चालू होतं आणि गरमागरम भात तयार होऊन जातो. त्याच्यामध्ये वरण पण तिथेच लावायचं आहे इन्स्टापॉट मध्ये. आणि तर पूजेची तयारी ऑलमोस्ट झालेली आहे, पण वस्त्र बनवायचं आहे देवासाठी. तर मला वाटलं की मी आणलं ते वस्त्र इंडियन स्टोअर मधनं, पण काय झालं घरी आल्यावर बघितलं तर त्या फुलवाती आहेत. तर आम्ही आता वस्त्र घरी बनवतोय आणि चेतन मला मदत करतात. आणि ऍक्च्युली आज चेतन ऑफिसला नाही गेले, सुट्टी घेतली आहे. आज सुट्टी आहे. ओके, सुट्टी घेतली आहे कारण की लॅपटॉप तर बाहेर दिसतोय. सो मला वाटलं कदाचित वर्क फ्रॉम होम करतात का काय, म्हणून मी सुट्टी आहे. मध्ये मध्ये एकदम इमर्जन्सी आली तर रिप्लाय करतोय तेवढाच. अच्छा. आणि इथे बाबा पण आवरून बसलेले आहेत सकाळी सकाळी मस्त, आणि मोबाईल वरती सगळ्यांना रिप्लाय देणं चालू आहे त्यांचं. हॅलो, सगळ्यांना गणपतीच्या हार्दिक शुभेच्छा. आता इकडे सकाळ झाली आहे, पण रात्रीतून जे भरपूर मेसेजेस आलेले आहेत गणपती बाप्पा मोरयाचे, त्यांना सगळ्यांना मी आता रिप्लाय करतोय. आणि विशेष म्हणजे गणपती बाप्पाच्या आगमनाची मुलांना खूप आतुरता आहे. मुलं जरी आता शाळेला गेली असतील तरी थोड्या वेळात येतीलच, पण त्यांना खूप त्याची आतुरता आहे. आणि पुण्यात ज्या गणेशोत्सवाच्या वाईब्स असतात तशाच इथं अमेरिकेत आहेत. आणि विशेष म्हणजे स्नेहा आणि चैतन्यनी खूप उत्साहानं सगळी तयारी केलेली आहे. त्याच्यात मला आणि स्वातीला खूप आनंद वाटतो. वा 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 वा, थँक्यू सो मच. पण सगळ्यांचीच तयारी म्हणजे मदत आहे, त्यामुळेच एवढं छान होऊ शकतं. आणि मुख्य म्हणजे मोठ्यांचा प्रेझेन्स इज मोर इम्पॉर्टंट. तर तेच व्हिडिओ चालू केल्या केल्या मी बोलले होते की आई बाबा इथे आहेत तर खूप छान वाटतंय, कारण की प्रत्येक वेळेस असं वाटतं की घरी कोणीतरी मोठं हवं, म्हणजे स्पेशली सणवार असतो त्यावेळेस. तर आता येस, मस्त एन्जॉय करू. तर मी छान अशी आवरून रेडी झालेली आहे. आणि मध्यंतरी आईनी साड्या आणल्या होत्या तर त्या मी तुमच्याबरोबर म्हणजे दाखवल्याच होत्या व्हिडिओमध्ये.
तर 2 साड्या होत्या, एक होती माहेश्वरी सिल्क आणि एक होती ही नारायण पेठी. तर आज मी ही नारायण पेठी साडी नेसलेली आहे. ह्याचा पदर खूप जास्त सुंदर आहे आणि खूप जणांनी मला कमेंट बॉक्समध्ये विचारलं होतं की ही साडी तू कुठून घेतलीस. तर ही मी इंस्टाग्राम पेजवरनं घेतलेली आहे, चंद्रमा कलेक्शन. तर तुम्हाला चेकआउट करायचं असेल तर तुम्ही नक्की चेकआउट करू शकता. आणि त्याचबरोबर ही ज्वेलरी सुद्धा खूप सुंदर आहे. हे असं छानसं मंगळसूत्र, गळ्यातला हा नेकलेस आणि हे त्याच्याबरोबर मॅचिंग असे कानातले. तर हा छान असा सेटच आहे. हा सुद्धा मला पाठवलेला आहे ज्वेलरी कलेक्शन यांनी. तिचं नाव आहे अक्षदा काकड आणि इंस्टाग्राम पेजच आहे, तर ते सुद्धा तुम्हाला हवं असेल तर तुम्ही चेकआउट करू शकता. त्याचबरोबर या छानशा अशा मॅचिंगच्या बांगड्या मी पेअर केलेल्या आहेत आज. या मला सासूबाईंनी आणलेल्या आहेत भारतातून येताना, तर आज पहिल्यांदाच घातल्यात. खूप छान आहेत, चकाकतात एकदम. आणि सिंपल असा मेकअप केलेला आहे, बस सिंपलच आहे एकदम लुक. तर तुम्हाला कसं वाटतंय मला नक्की कमेंट बॉक्समध्ये सांगा. मला या साडीचा कलर पण खूप आवडला, कॉम्बिनेशन पण खूप छान आहे आणि इतके मऊ आहे की म्हणजे पटकन नेसून होते, बिलकुल वेळ लागत नाही. तर ते जास्त मला सगळ्यात आवडलं, कारण की असं सणाला वगैरे आपल्याला इतकी कामं करायची असतात आणि त्याच्यामध्ये आवरायला आपल्याला वेळच मिळत नाही. पण अशा वेळेस अशा साड्या खूप चांगल्या पडतात. तर हे बघा, मैं कहता आँखों की देखी, तू कहता कागज खेलेगी, तेरा मेरा मनवा एक कैसे होंगे रे. मैं कहता, तू कहता, मैं कहता, तू कहता. तर इथे छान अशी आरास ही केलेली आहे आणि कालच्या व्हिडिओमध्ये तुम्ही बघितलंच असेल, मी आणि आईनी मिळून हे वेल वगैरे असे लावले होते. चौरंग ठेवलेला आहे, मस्त साईडला 2 कमळं ठेवलेली आहेत. त्यानंतर इथे छान हे टेबल ठेवलेलं आहे. बाकी नैवेद्य वगैरे या सगळ्या गोष्टी आहेत. मागच्या वेळेस पूर्ण पेस्टल कलर मध्ये आरास होती, यावेळेस एकदम सगळं चेंज केलेलं आहे. आता आपण बागेतून फुलं आणूया पूजेसाठी आणि मग लगेचच पूजा करून घेऊ. तर बघूया आता बागेमध्ये कुठली कुठली फुलं आहेत ते. जास्वंदीचं एकतरी असावं, बघू. ऐका, हे बघा छानसं असं हे फ्लावर आणि मोगऱ्याची सुद्धा फुलं आहेत, ती पण घेऊया. सुवासिक अशी मोगरा फुलं, जवळ गेलं तरी किती छान सुगंध येतोय. इथे आहे आपली तुळस, तर तुळशीची एक 2-4 पानं घेते मी. मंजिऱ्या पण आहेत तुळशीच्या. सर्वांगी सुंदर शेंदुराची, कंठी झळके मान फळाची, दर्शन मात्रे मान कामना पूर्ती. जय देव जय देव गणपती बाप्पा मोरया, मंगलमूर्ती मोरया. छान अशी पूजा झालेली आहे आणि आता करायचे आहेत ते उकडीचे मोदक, बाप्पाचे फेवरेट असे. आणि आई आता उकड काढतीये. काढली का आई उकड? उकड काढली तर मळून घेते. हे बघा
उकड काढली आहे आणि बाकी इतर सगळा स्वयंपाक रेडी आहे. अळूच्या वड्या आपल्याला तळून घ्यायच्या आहेत, त्या पण इथे कट करून ठेवलेल्या आहेत आणि थोडेसे पापड वगैरे आपल्याला तळायचे आहेत आणि मुख्य म्हणजे मोदकच करायचे आहेत. तर आता मी आणि मम्मा मिळून मोदक करणार आहोत आणि नैवेद्य ऑलरेडी दाखवलेला आहे गुळ खोबऱ्याचा आणि पंचामृताचा. आणि जेव्हा आता सगळं रेडी होईल स्वयंपाक, तर तेव्हा पूर्ण ताट आपण नैवेद्याचं तयार करून तो नैवेद्य दाखवायचा आहे. आणि यावेळेस आई आहे स्वयंपाकाला मदतीला, तर माझं काम एवढं सोपं झालंय. मी बाकीच्या इतर सगळ्या गोष्टी बघितल्या आणि आईने सगळं स्वयंपाकाचं बघितलं. मी आज काहीच जास्त बनवलेलं नाहीये किंवा हेल्प सुद्धा जास्त माझ्याकडनं काहीच झाली नाही. छान मी रेडी झाले, मस्त पूजा केली, सगळं पूजेचं आवरलं, या सगळ्या गोष्टी करत होते. पूर्ण एन्जॉय केलं. नाहीतर नेहमी दरवर्षी काय होतं, हे पण करायचंय, ते पण करायचंय, ते पण करायचंय, सो घाई गडबड होते थोडीशी. पण यावेळेस एकदम सगळं व्यवस्थित झालं. आई केवढी छान झाली ना उकड, मस्त. एक सुद्धा ते असं चिरत वगैरे काही नाहीये नाही का. पण आता फक्त आपल्या दोघींच्या हे वेगवेगळ्या साईजचे होतील हे मोदक, कारण की माझा एकसारखा मोदक होणं खूप अवघड आहे. हे बघ एवढी बरोबर आहे का हे, नाही मोठी कर, अजून मोठी पारी, कारण मोदक छोटा होतो ग. मागच्या वेळेस ना सुश्रुत पण होता, तर मी सुश्रुत आणि चेतन आम्ही तिघांनी मिळून सगळे मोदक केलेले. हे कसं असं कसं करायचं सांग. असं 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 करायचं असं? हा. पण मग माझे पूर्ण मिटून जातात त्या कळ्या. कारण आहे ते म्हणूनच म्हटलं मोठं कर. माझे मोदक लगेच ओळखून येणार आहेत आणि आईचे मोदक बघा एकसारखे सुंदर. तर आज आम्ही 21 मोदकांचा नैवेद्य दाखवणार आहे आणि ऑलमोस्ट सगळे मोदक झालेत. पहिला जो मी मोदक केलेला तो एवढा छान झाला नव्हता, पण हा मोदक खूप सुंदर झालाय. 6-7 मोदक केल्यानंतर हा मोदक असा एवढा सुंदर झालाय. आणि फक्त आता ही आळूची वडी आहे ती तळून घ्यायची आहे. तळू पण शकतो, कोणी कोणी फोडणीला पण घालतात, ते कोणी कोणी शॅलो फ्राय करतात. मी आता डीप फ्राय करतेय, कारण की हे पापड कुरड्या वगैरे सगळं जस्ट आता तळून ठेवलेलं आहे. तर तेल एनिवे गरम आहे, तर मी म्हटलं की त्याच्यातच आळूच्या वड्या पण फ्राय करून घेते. आपले 21 मोदक तयार झालेले आहेत. आता आपण नैवेद्य दाखवून घेऊया. बाप्पासाठी नैवेद्य बनवलेला आहे आणि आज नैवेद्यामध्ये आहे गोड शेवयाची खीर, त्याच्यानंतर पोळी, इथे आहे काकडीची कोशिंबीर, लिंबाची फोड, त्याच्यानंतर आमटी, त्याच्यानंतर इथे आहे फ्लावर बटाट्याची आणि मटारची भाजी, त्यानंतर इथे आहेत काही सांडगे, पापड, इथे आहे आळूची वडी आणि इथे केलेला आहे तोंडली भात, त्याच्यावर मस्त तूप. आणि हे आहे आपला 21 मोदकांचा नैवेद्य. सो आता नैवेद्य दाखवून घेतलेला आहे बाप्पाला. आमच्या सगळ्यांचं छान जेवण झालं, सगळे पदार्थ अगदी छान झाले होते. नैवेद्याचे असले की ते सगळे छानच होतात. मोदक सुद्धा एकदम छान झाले होते आणि सगळ्यांनी खूप एन्जॉय केलं. आणि चेतनला आता थोडंसं काम होतं, अर्जंट मीटिंग होती. ऍक्च्युली त्यांनी सुट्टी घेतली आहे, पण असे मध्ये मध्ये थोड्याफार मीटिंग्स वगैरे हे असतातच, अटेंड करायला लागतातच. तर ते करतायत आणि थोड्या वेळाने मुलांना सुद्धा घरी घेऊन यायचं आहे शाळेतून. आणि आल्यावरती ते एवढे एक्सायटेड होणार की म्हणजे सकाळीच त्यांनी बघितलं आहे की डेकोरेशन वगैरे केलेलं आहे आणि आल्यावरती बाप्पा असणार आहे आणि आरती करायची आहे. सो ते खूप खुश होतील. पण मी म्हटलं की आता परत एकदा तुम्हाला सगळ्यांना गणेश चतुर्थीच्या खूप खूप शुभेच्छा द्याव्या आणि आजचा हा व्हिडिओ जो आहे तो इथेच एंड करावा.
सो गणेश चतुर्थीच्या तुम्हाला सगळ्यांना खूप खूप शुभेच्छा. आजचा व्हिडिओ जर का तुम्हाला बघायला आवडला असेल तर व्हिडिओला जास्तीत जास्त लाईक करा, शेअर करा आणि अजूनपर्यंत जर चॅनलला सबस्क्राईब केलं नसेल तर नक्की सबस्क्राईब करा. आणि मुख्य म्हणजे आता हाईपचा ऑप्शन आलेला आहे. सो तुम्हाला जर का हा व्हिडिओ बघायला आवडला असेल तर नक्की हाईप करा. क्लिक करायचं आहे तुम्हाला, फक्त लाईक बटनच्या पुढे तुम्हाला तिथे हाईप ऑप्शन दिसेल, किंवा तुम्ही हा व्हिडिओ जर का पहिल्यांदा बघत असाल तर तेव्हा सुद्धा खाली हाईप दिस व्हिडिओ असं लिहून येतं, तर नक्की त्याच्यावरती क्लिक करा, हाईप करा, म्हणजे जास्तीत जास्त लोकांपर्यंत हा व्हिडिओ पोहोचेल आणि सगळ्यांनाच बघता येईल की अमेरिकेत राहून सुद्धा किती छान पद्धतीने तुम्ही इथे गणेश चतुर्थी किंवा कुठलाही सण सेलिब्रेट करू शकता. तर येस, भेटते तुम्हाला पुढच्या व्हिडिओमध्ये सकाळी 10:30 वाजता. तोपर्यंत तुमची काळजी घ्या आणि गणपती बाप्पा मोरया.